आलेली आहे, त्यामुळे आपण पटापट पुढे जाणार आहोत. तर तिसरा धडा जो आहे तो आपण शिकूया. गणित भाग 1चा, मग गणित भाग 2चा आपला दुसरा धडा शिकणार आहोत. हा धडा झाला की तिसरा धडा झाला की चालेल ना? आधी गणित भाग 1चा आपण तिसरा धडा शिकणार आहोत, मग गणित भाग 2चा दुसरा धडा. बर, आता गणित भाग 1चा तिसरा जो धडा आहे त्याचं नाव आहे बहुपदी. आपल्याला तिसरा जो धडा आहे की नाही गणित भाग 1चा, त्याचं नाव आहे बहुपदी. आता बहुपदी म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. मग या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? या धड्यामध्ये आपल्याला शिकायचंय बहुपदींची ओळख, त्यानंतर बहुपदींवरील क्रिया, बहुपदीची कोटी काय असते, संश्लेषक भागाकार, अशा सगळ्या गोष्टी, बहुपदीची किंमत, शेष सिद्धांत, असं सगळं आपल्याला, अवयव सिद्धांत, शेष सिद्धांत, असं सगळं आपल्याला इथे शिकायचं आहे. आता त्याच्या आधी बहुपदीची ओळख करून घ्यायला पाहिजे ना. बहुपदी म्हणजे काय ते आधी माहित पाहिजे है ना. बहुपदी धड्याचं नाव आहे, मग बहुपदी म्हणजे काय ऐकताय ना सगळेजण? बहुपदी म्हणजे काय ते आपण शिकतोय, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. आपल्याला बहुपदी म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तर बहुपदी म्हणजे काय याच्या आधी आपण बैजिक राशी म्हणजे काय हे आपण शिकूया. बैजिक राशी आधी कळली पाहिजे. बैजिक राशी कळल्यानंतर मग बहुपदी कळेल. बहुपदीसाठी आपण बैजिक राशी म्हणजे काय असते? तर बैजिक राशी म्हणजे तुम्हाला कोणतंही असं राशी ज्याच्यामध्ये सगळं आहे, संख्या आहे, चल आहे. चल म्हणजे काय तर इंग्लिश अक्षर म्हणजे असं आहे. समजा असं सगळं असं असं कोणतंही चल असणार, मग ते असं असणार. एम असू दे, एन असू दे, ज्याच्यामध्ये चल आहे, ज्याच्यामध्ये संख्या आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बेरीज आहे, वजाबाकी, असं सगळ्याचं मिश्रण जे आहे त्याला आपण बैजिक राशी असं म्हणतो. हे बैजिक राशी. या बैजिक राशी, बैजिक राशी म्हणजे त्याच्यामध्ये चल आहे बघा, याच्यामध्ये एक्स आहे, वाय आहे है ना, क्रिया आहे, बेरजेची क्रिया आहे, वजाबाकीची क्रिया आहे, इथे पण दुसऱ्यात पण चल आहेत, बेरीज वजाबाकी, संख्या आहेत है ना. या सगळ्यांना आपण काय म्हणतो, म्हणजे या सगळ्यांचं मिळून जे राशी तयार होते, म्हणजे आता समजा मी काही घेऊ शकता तुम्ही, फक्त संख्या चल एकत्र करायची. कोणती संख्या चल एकत्र केली किती तयार होते? बैजिक राशी. ही बैजिक राशी. याच्यामध्ये मी सगळं घेतले, चल घेतलेले आहेत, संख्या घेतलेल्या आहेत है ना. मग ती चल पण बघा, कोण वर्गमुळात आहे, कोण चल, कोणतं चल खाली छेदामध्ये आहे. मग याला म्हणायचं बैजिक राशी. बैजिक राशीमध्ये आपण कसंही काहीही चल घेतली, ती कशी मांडली, त्याला बैजिक राशी म्हणतात. पण आपल्याला या धड्यामध्ये बैजिक राशी नाही शिकायचंय, आपल्याला शिकायचं बहुपदी. मग बहुपदी जी असते की नाही ती एक बैजिक राशीच असते, पण सगळ्याच बैजिक राशी बहुपदी नसतात. ती अशीच असते, बहुपदी जी आहे ती अशीच बैजिक राशी असते, म्हणजे त्याच्यामध्ये चल असतात, संख्या असतात है ना, बेरीज वजाबाकी असं सगळं असतं. पण प्रत्येक बैजिक राशी ही बहुपदी नाहीये. बहुपदी होण्यासाठी काही अटी आहेत, काही कंडिशन, अट आहे. तर काय अट आहे माहित आहे का? फक्त त्याची बहुपदीसाठी एकच अट आहे,
सगळ्या बैजिक राशी बहुपदी का नाही होत? कारण बहुपदीसाठी एक अट आहे, कंडिशन आहे. तर काय अट आहे माहित आहे की तीच बैजिक राशी बहुपदी असेल, ऐकताय ना, तीच बैजिक राशी बहुपदी असेल, म्हणजे बहुपदी बैजिक राशीच आहे, तीच बैजिक राशी बहुपदी असेल ज्यात, कोणती बैजिक राशी बहुपदी असेल? ज्यात चलाचा घातांक, चलाचा घातांक, चलाचा घातांक हा काय असेल? धन, धन, धन पूर्णांक संख्या. धन पूर्णांक संख्या. आता धन पूर्णांक संख्या म्हणजे काय? शून्य पण चालतं, ऋण नाही चालणार, आणि पूर्णांक पाहिजे. पूर्णांक म्हणजे धन, पूर्णांक संख्या म्हणजे आय जो आहे तो आपला संच. आपण बघितलं आय संचामध्ये काय काय येतं? शून्य, सगळ्या धन संख्या येतात आणि सर्व ऋण संख्या येतात. ऋण 1, ऋण 2, ऋण 3. पण आपल्याला काय पाहिजे? धन पूर्णांक संख्या. धन पूर्णांक बोलल्यावर इथून येणार, म्हणजे शून्य पण त्याच्यात घ्यायचा. शून्यापासून पुढे सगळ्या ज्या संख्या आहेत त्या चालणार आहेत, ऋण चालणार नाही. घातांक, चलाचा घातांक. आता बघा, चलाचा घातांक असतो. आता मी समजा एखादी बैजिक राशी लिहिली, अशी मी बैजिक राशी लिहिली, तर याच्यामध्ये प्रत्येक चलाचा काहीतरी घातांक आहे. जसं डोक्यावरची जी संख्या असते त्याला घातांक म्हणतात. म्हणजे हा इथे एक्सचा घातांक 3 आहे. इथे जो एक्सचा घातांक आहे हा, या एक्सचा, हा एक्स जो आहे तो छेदामध्ये, छेदामध्ये जर चल आहे तर त्याचा घातांक जो असतो तो ऋण असतो. ऋण 1 आहे, याच्यामध्ये 2 आहे, आणि याच्यामध्ये हा वर्गमुळात जेव्हा चल असतं की नाही तेव्हा चलाचा घातांक बघा. वर्गमूळ म्हणजे काय असतं माहितीये? इथे बघा, वर्गमुळात एक्स आहे की नाही, मग वर्गमूळ म्हणजे काय असतं माहितीये? घातांक जो आहे तो असा अपूर्णांकात असतो, 1/2. वर्गमूळ म्हणजे 1/2. म्हणजे जे घातांक बघायचे, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या बघायची. मग ह्या ज्या डोक्यावरच्या संख्या आहेत, हे जे घातांक आहेत, हे कसे असले पाहिजे माहित आहे? धन पूर्णांक. घातांकासाठी अट आहे, सहगुणकासाठी नाही. सहगुणक म्हणजे ही जी 3 आहे, ही सहगुणक आहेत, त्याच्यासाठी अट नाहीये काहीच. ती काही असू शकते. सहगुणक म्हणजे आता इथे समजा मी 5 लिहिले, 5x घन, तर 5 जो आहे बघा, सहगुणक आणि घातांकात फरक आहे इथे. आता इथे प्रत्येक चलाचा एक घातांक आहे आणि एक सहगुणक आहे. बघा, प्रत्येक हा जो चल आहे, आता समजा एक्स, हा इथला एक्स आहे, त्याचा जो घातांक आहे तो 3 आहे वरती डोक्यावर, आणि 5 जो आहे तो त्याचा सहगुणक आहे, तो त्याच्या सोबत आहे, आणि त्याच्या डोक्यावर जो आहे तो त्याचा घातांक आहे. म्हणजे इथे पहिल्या पदामध्ये तुमचा घातांक 3 आहे, घातांक 3 आहे, आणि तुमचा जो सहगुणक आहे तो 5 आहे. दुसऱ्या याच्यामध्ये घातांक तुमचा 7 आहे, सॉरी, घातांक ऋण 1 आहे, डोक्यावरची संख्या ऋण 1 आहे, आणि त्याचा जो सहगुणक आहे तो किती आहे? दुसऱ्या पदाचा सहगुणक इथे जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आपल्याला घातांक आणि सहगुणक लिहायचे. तर दुसऱ्या पदामध्ये काय आहे? घातांक ऋण 1 लिहिलाय, कारण तो चल खाली होता छेदामध्ये. छेदामध्ये जर चल असेल छेदात, तर त्याचा घातांक ऋण असतो नेहमी. मग तो जर वरती घेतला तर आपला ऋण होणार तो. हे 8वीला आपण नियम लिहिलेले आहेत, 8वी मध्ये. सहगुणक जो आहे याचा दुसऱ्या पदाचा सहगुणक हा 7 आहे. त्यानंतर तिसऱ्या पदामध्ये जो घातांक आहे तो 2 आहे, डोक्यावर 2 संख्या म्हणजे घातांक 2 आहे, आणि सहगुणक 3 आहे.
चौथ्या पदामध्ये घातांक 1/2 आहे. घातांक 1/2 आहे आणि सहगुणक 4 आहे. त्यामुळे सहगुणक आणि घातांकात हे नाही करायचं, मिक्सअप नाही करायचं. घातांक वेगळा, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या. आणि तो जो घातांक आहे ना, तो आपल्याला कसा पाहिजे, धन पूर्णांक पाहिजे. घातांक सहगुणक नाही. सहगुणक काही चालतो. सहगुणक ऋण पण चालेल, सहगुणक तुमचा अपरिमेय संख्या पण चालेल, सहगुणक अपूर्णांक पण चालेल, कसाही चालेल, सहगुणक काही चालेल. पण घातांक मात्र धन आणि पूर्णांक पाहिजे. धन पूर्णांक म्हणजे यातली संख्या कुठली, बाकी नाही चालणार काहीच. 1 2 3 4 5 6 7 8. बाकी तुम्ही बोलाल अपूर्णांक नाही चालणार. तुम्ही बोला ऋण संख्या घातांकात वरती डोक्यावर, घातांकात अपूर्णांक 1/2 2/3 नाही चालणार. घातांकात वरती सहगुणक काही चालतो. जो वरती डोक्यावरची संख्या आहे ती नेहमी धन पाहिजे. धन. अपूर्णांक पण नाही चालणार आणि ऋण पण नाही चालणार. आता इथे मी जे तुम्हाला दिलेलं आहे की नाही हे उदाहरण, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की याच्यामध्ये बघा, आता हा जो एक्स आहे, पहिल्या पदातला जो एक्स आहे त्याचा घातांक 3 आहे. 3 चालतो, 3 घातांक चालेल कारण तो धन आहे. पण दुसऱ्या पदामध्ये जो एक्सचा घातांक मी दिलेला आहे तो ऋण आहे, ऋण 1 आहे आणि ऋण घातांक नाही चालणार. आता हा ऋण का झाला, कारण ही संख्या छेदात होती. बघा, हा जो एक्स आहे ना तो छेदात होता आणि तो जर तुम्ही वरती घेतला ना तर त्याचा घातांक ऋण बनतो. बघा मी असं लिहिलेलं. घातांक जर आपल्याला असं आहे, त्याच्यामध्ये घातांक चेक करायचे. आता कशाचे, चलाचे घातांक. आता इथे कसं बघायचं माहितीये का, इथे एक्सचा घातांक 2 आहे किंवा 3 होता, इथे 3 आहे. पण हा जो एक्स आहे की नाही दुसऱ्या पदामध्ये एक्स, तो खाली आहे छेदामध्ये. मग त्याला जर मी वरती घेतला, खाली आहे की नाही छेदामध्ये, आणि खाली छेदामध्ये त्याचा घातांक 1 आहे. पण तो जेव्हा आपण वरती घेतो तेव्हा तो आधी खाली 1 आहे घातांक, वरती आला ना की तो ऋण 1 होतो. कारण तो खाली नाही ठेवायचा, तो वरती आणायचा. अधिक 2x वर्ग वजा 4 आणि हा वर्गमुळात आहे. हे जे चल आहे ना एक्स ते वर्गमुळात आहे आणि वर्गमूळ हे जर तुम्हाला घातांकाच्या स्वरूपात लिहायचंय तर ते 1/2 असतं. वर्गमूळ म्हणजे 1/2 घातांकात लिहितो आपण. मग घातांक आपले 1 2 3 4 5 आहेत का बघायचे, तर इथे आहे पण इथे नाहीये आणि इथे ऋण संख्या, आणि ऋण संख्या घातांकात नकोय आपल्याला. ही चालणार आहे, हे चालणार आहे, हे चालणार आहे, हे नाही चालणार कारण इथे ऋण आहे. आणि हे सुद्धा नाही चालणार कारण इथे जो घातांक आहे तो अपूर्णांक आहे. 1/2 1/2 नाही चालणार. 1 2 3 4 5 असं चालणार आहे किंवा 0 चालणार आहे. हो, घातांकामध्ये मुलांना, घातांकामध्ये. मग ही जी बैजिक राशी तुम्हाला दिली ही बहुपदी नाही होणार, कारण बहुपदी होण्यासाठी सगळ्या चलांचा जो घातांक आहे तो धन पाहिजे, धन पूर्णांक संख्या पाहिजे. कळते का? घातांकात डोक्यावरची संख्या ही धन पाहिजे, धन पूर्णांक म्हणजे 0 1 2 1 2 3 4 5 आणि 0 चालणार आहे. बाकी ऋण नाही चालणार आणि अपूर्णांकात सुद्धा चालणार नाही. कळलं? बरं, मग मी जी तुम्हाला बहुपदी दिलेली आहे ती
ही जी मी बहुपदी दिली आहे ती बैजिक राशी आहे, पण ती बहुपदी नाहीये, बैजिक राशी आहे, पण चलाचा घातांक इथे ऋण आणि अपूर्णांक असल्यामुळे तिला आपण बहुपदी नाही म्हणणार. बैजिक राशी तुम्ही म्हणू शकता, बैजिक राशी कोणालाही बैजिक राशी आपण म्हणू शकतो, पण बहुपदी होण्यासाठी चलाचा घातांक हा धन लागतो. आता ही जी बैजिक राशी मी तुम्हाला दिली ही बहुपदी होणार का? चलाचा घातांक बघायचा. इथे चल कोणतं दिसतंय तुम्हाला? इंग्रजी अक्षर कोणतं दिसतंय? एक्स आहे, वाय आहे. कोणतं आहे इंग्रजी अक्षर? ए आहे. इथे चल ए आहे. मग आता चलाचा घातांक बघायचे कसे आहेत. आता इथे पहिलं जे पद आहे त्याच्यामध्ये चलाचा घातांक 3 आहे, म्हणजे धन आहे, धन पूर्णांक आहे. इथे दुसऱ्यामध्ये जे चल आहे त्याचा घातांक 4 आहे, धन पूर्णांक आहे. इथे जो ए आहे त्याचा घातांक काही नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे धन पूर्णांक आहे. आणि इथे शेवटचं जे पद आहे ना त्याच्याबरोबर पण नुसतं, आता याच्याबरोबर चल दिसत नाहीये बघा आपल्याला, पण त्याच्याबरोबर चल असतं पण आपण लिहत नाही आणि त्याचा घातांक 0 असतो. नुसती जेव्हा तुम्हाला स्थिर संख्या देतील ना ज्याच्याबरोबर चल नाहीये, तर हा नुसता 4 होता, तर 4 बरोबर चल असतं पण आपण लिहत नाही आणि त्याचा घातांक 0 असतो, पण आपण तो लिहत नाही. मग इथे घातांक कसे आहेत बघा, 3 आहे, 4 आहे. घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या. परत परत मी सांगते, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या. ती धन पूर्णांक पाहिजे, डोक्यावरची संख्या. 3 आहे, 4 आहे, 1 आहे आणि 0 आहे. चालणार आहेत. 0, 1, 2, 3, 4 चालतं. ऋण नाहीये ना, कोणाचा घातांक नाहीये ऋण. अपूर्णांक असा 1/2, 1/3 असा नाहीये ना, नाहीये. मग ही जी बैजिक राशी आहे हिला आपण बहुपदी म्हणू शकतो. ही बहुपदी आहे कारण याच्यामध्ये चलाचा घातांक हा धन पूर्णांक आहे. कळलं? बहुपदी कशी ओळखायची कळलं? आता आपण याच्यावरून गणित बघूया कशी आहेत, बहुपदी कशी ओळखायची. आपल्याला गणित दिलेली आहेत की दिलेल्या बैजिक राशीमधील बहुपदी ओळखा. त्याच्यामध्ये आपल्याला ओळखता आल्या पाहिजे बहुपदी कोणते. बघा इथे प्रश्न आपल्याला दिलेला आहे. खालील बघा 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या बहुपदी आहे की नाही ओळखण्यासाठी. तुमचं जे चल आहे की नाही, चल काही असेल, एक्स असेल, वाय असेल, एम असेल, ते चल एकतर छेदात नसलं पाहिजे, छेदात नाही पाहिजे चल, खाली खाली छेदामध्ये नाही पाहिजे. असं छेदात असेल तर प्रॉब्लेम होणार. मग छेदात असेल तर त्याचा ऋण घातांक होणार. दुसरी गोष्ट ते वर्गमुळाच्या चिन्हात नाही पाहिजे. एक मिनिट. तर इथे जर तुमचा छेदात आला ना, छेदात घातांक गेला ना खाली, कि मग ती ऋण होणार, त्याचा घातांक ऋण होणार, मग तुमची ती बहुपदी नसणार. किंवा तुमचा जो चल आहे, चला संख्या नाही, संख्या चालेल छेदामध्ये, म्हणजे तुम्हाला असं जर दिलं असेल तर हे चालेल, किंवा असं जर दिलंय
तर हे चालतं. म्हणजे सहगुणक तुमचा अपूर्णांक असू शकतो. इथे चल आहे त्याचा घातांक 1 आहे, पण सहगुणक 1/2 आहे. सहगुणक काही चालेल, सहगुणक वर्गमुळात पण चालेल, सहगुणक अपूर्णांक पण चालेल, पण घातांक ऋण नाही पाहिजे किंवा घातांक अपूर्णांक नाही पाहिजे, याची दक्षता घ्यायची. मग घातांक ऋण कधी होणार? जेव्हा चल छेदात असतं. चल जर छेदात गेला ना खाली की त्याचा जो घातांक आहे तो ऋण होतो, आणि चल जर वर्गमुळाच्या चिन्हात असेल, असं चल जर वर्गमुळाच्या चिन्हात आहे, असं वर्गमुळात एक्स किंवा वर्गमुळात वाय, हे चल संख्या चालेल, असं चालेल तुम्हाला, हे चालणार आहे. याच्यामध्ये तुमचं सहगुणक वर्गमुळात आहे तो चालेल, चल नाहीये ना वर्गमुळात. पण इथे कसं आहे, चल वर्गमुळात आहे. चल वर्गमुळात असल्यामुळे त्याचा घातांक अपूर्णांक बनतो, त्यामुळे ती बैजिक राशी बहुपदी नाही होत. आता मला सांगा, जर तुम्हाला कळलं असेल बहुपदी कसं ओळखायचं, तर पहिली जी आहे ती बहुपदी आहे का? पहिली बैजिक राशी बहुपदी आहे का? पहिली वाय अधिक 1/y ही बहुपदी आहे का? हो असेल तर थम्स अप, नाहीतर मग डाऊन. पहिली राशी बहुपदी आहे का? पहिली बैजिक राशी बहुपदी आहे की नाही? बहुपदी आहे का? नसेल, बहुपदी नाहीये तर डाऊन करा. आहे की नाही? y अधिक 1/y दाखवा, थम्स अप की डाऊन. मला कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं की नाही. आहे का बैजिक राशी? ती बहुपदी आहे का? ती बैजिक राशी बहुपदी आहे का की नाहीये? बर, हा, तर ही जी बैजिक राशी आहे ना, ती नीट बघा कशी आहे. y अधिक 1/y, y अधिक 1/y अशी बहुपदी. आता इथे बघा, इथे हा चलाचा घातांक जो आहे डोक्यावर काही नाहीये, म्हणजे 1 आहे, याचा घातांक 1 आहे. आता इथे कसं झालंय, इथे चल जो आहे ना y तो छेदात गेलाय, आणि छेदात गेल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं, जर चल छेदात आहे, हा y छेदात, चल म्हणजे जे इंग्रजी अक्षर असतं ते y छेदात आहे, आणि छेदातली संख्या जर आपण वरती आणली तर त्याचा घातांक जो आहे तो ऋण बनतो. म्हणजे हा जो दुसरा y आहे ना, हा जर तुम्ही वरती घेऊन आले ना अंशात, तर त्याचा घातांक 1/1 होईल. म्हणजे इथे घातांक 1 आहे आणि इथे घातांक ऋण 1 आहे. एक घातांक चालेल, पण ऋण 1 नाही ना चालत. तुम्हाला मी काय सांगितलेलं, छेदात जर चल गेलं ना, चल जर छेदात असेल ना खाली, तर ती बहुपदी नसते, ती बहुपदी नाहीये. कारण इथे चलाचा घातांक जो आहे तो कसा आहे, ऋण आहे, ऋण. मग इथे लिहायचं, त्याने कारण पण लिहायला सांगितले आपल्याला. मग लिहायचं की ही जी राशी आहे, ही राशी, ही बैजिक राशी बहुपदी नाही. का नाही? कारण चलाचा घातांक, पहिल्याचा घातांक बरोबर आहे, 1 चालतो, पण या दुसऱ्या पदामध्ये वायचा जो घातांक आहे तो ऋण आहे. चलाचा घातांक कसा आहे, ऋण आहे, आणि ऋण चालत नाही घातांक, आपल्याला धनच पाहिजे घातांक. एवढं कळलंय का? हा, छेदामध्ये गेला ना चल की ऋण असणार घातांक, आणि मग ती बहुपदी नाही. जर छेदात चल दिसलं की लगेच
छेदात आणि वर्गमुळाच्या चिन्हात जर तुम्हाला चल दिसलं, चल म्हणजे इंग्रजी अक्षर, वर्गमुळाच्या चिन्हात म्हणजे अशा चिन्हात जर चल दिसलं तर ती पण बहुपदी नसणार. ठीक आहे, कारण तिथे जर वर्गमुळात दिसलं तर तिथे घातांक हा अपूर्णांक बनतो आणि छेदात जर चल असेल तर घातांक ऋण बनतो आणि ऋण आणि अपूर्णांक चलाचा घातांक जर असेल तर ती बहुपदी नसते. दुसरी ही बहुपदी आहे का? दुसरी बहुपदी आहे का? हो असेल तर थम्स अप, नसेल तर डाऊन. आहे बहुपदी दुसरी? नीट बघा गणित, बहुपदी आहे का बघा. चल कुठे आहे बघा, इथे चल पहिल्या याच्यात चल नाहीये पण तिथे असतो आणि तिथे चलाचा घातांक 0 असतो पहिल्या पदामध्ये. आता इथे पहिलं पद जे आहे ते 2 आहे. चल इथे x दिसते, इथे 2 बरोबर चल नाहीये पण तिथे चल असतं आणि त्याचा घातांक 0 असतो. आणि हे जे दुसरं पद आहे त्याच्यामध्ये जे चल तुम्हाला दिसतंय हे चल बघा, x बघा कुठे आहे, x वर्गमुळात आहे आणि जेव्हा x वर्गमुळात असतो की नाही तेव्हा त्याचा घातांक 1/2 असतो. आता पहिल्या पदामध्ये तुमचं चल नाहीये पण आहे आणि त्याचा घातांक 0 असं आपण लिहितो, म्हणजे 0 चालेल, हे चालेल तुमच्या बहुपदीसाठी पद, पण हे नाही चालणार कारण याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे तो अपूर्णांक आहे आणि ऋण आणि अपूर्णांक दोन्ही चालत नाही. ऋण पण नाही चालणार, घातांक आणि अपूर्णांक पण नाही चालणार, कारण इथे चल वर्गमुळात आहे बघा ना, चल वर्गमुळात आहे त्यामुळे त्याचा जो घातांक असतो तो 1/2 येतो. म्हणून ही बहुपदी आहे की नाही? नाही, बरोबर, कारण इथे चलाचा जो घातांक आहे तो अपूर्णांक आहे. वर्गमुळात गेला ना की अपूर्णांक, छेदात गेला की ऋण, वर्गमुळात असेल तर अपूर्णांक आणि मग त्या दोन्ही पण बहुपदी नसतात. कळलं? मग ही पण आहे जी ही राशी सुद्धा बहुपदी नाही असं तुम्ही लिहाल, कारण या जो चलाचा घातांक आहे तो अपूर्णांक आहे. काय लिहायचं उत्तर? ही राशी, ही बैजिक राशी बहुपदी नाही. का बहुपदी नाही? कारण चलाचा घातांक मगाशी ऋण होता, आता ऋण नाहीये पण अपूर्णांक आहे, कारण चलाचा घातांक हा अपूर्णांक आहे आणि अपूर्णांक चालत नाही चलाचा घातांक. सगळं हे बहुपदीचं चलाच्या घातांकावर आहे. चलाचा घातांक जर धन पूर्णांक असेल तर ती बहुपदी असते, नाहीतर ती बहुपदी नसते. तिसऱ्यामध्ये ही बहुपदी आहे का? तिसरं गणित, घातांक सगळ्याचे चेक करायचे. पहिल्या पदामध्ये x चा किती घातांक आहे, दुसऱ्या पदात किती आहे, तिसऱ्या पदात किती आहे, मग सगळ्यांमध्ये धन आहे का किंवा शून्य, शून्य आणि धन चालतो, ऋण अपूर्णांक नाही चालणार. मग तिसरी बैजिक राशी आहे, बैजिक राशी बहुपदी आहे का? तिसरी बहुपदी आहे का? आहे का? आहे की नाही बहुपदी? बरोबर आहे, कारण याच्यामध्ये तिन्ही पण याच्यामध्ये घातांक, तिन्ही पदांमध्ये जे चलाचे घातांक आहेत ते धन आहेत. बघा ना, याच्यामध्ये पहिल्या पदामध्ये पण x चा घातांक 2 आहे जो धन आहे, दुसऱ्यामध्ये पण x चा जो घातांक आहे तो 1 आहे आणि तिसऱ्यामध्ये घातांक एक चलच नाहीये पण तिथे चल असतं आणि घातांक 0 असतो. मग 0 आहे इथे, घातांक 1 आहे इथे, 2 आहे इथे, इथे x नाहीये पण त्याचा घातांक 0 असतो. x लिहिला तर त्याचा घातांक 0 असतो.
म्हणजे तिन्ही पण घातांक आहे, धन आहेत. इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0, म्हणून ही बहुपदी आहे. कळलं? चौथी बहुपदी आहे का? चौथी चौथी बहुपदी आहे का? आहे की नाही? थम्स अप डाऊन. आहे का चौथी बहुपदी? नाही, कारण त्याच्यामध्ये चलाचा घातांक ऋण दिलाय बघा पहिल्याच पदामध्ये. पहिल्याच पदामध्ये असं आहे 2m चा ऋण दुसरा घातांक, आणि ऋण घातांक चालत नाही असं दिलेलं आहे, ऋण घातांक दिलेला. त्यामुळे ही बहुपदी नाही, कारण चलाचा घातांक ऋण आहे. पाचवी बहुपदी आहे का? पाचवी नुसती संख्या आहे. नुसती संख्या असली की त्याच्याबरोबर कुठलं तरी चल घेऊन तुम्ही शून्य घातांक लिहू शकतात. म्हणजे ही बहुपदी होऊ शकते, कारण शून्य घातांक चालतो. एकच पद जर असेल, स्थिर संख्या, कुठली पण संख्या जर दिली तर ती सुद्धा बहुपदी असते. 10 दिली, 5 दिली, नुसती संख्या, फक्त संख्या दिली तरी ती बहुपदी आहे. कारण ती संख्येबरोबर चल असतं, पण त्याचा घातांक शून्य असतो, म्हणून आपण लिहत नाही ते चल. चल असतं त्याच्याबरोबर, पण आपण लिहत नाही, कारण त्याचा घातांक शून्य असतो, आणि शून्य चालतो घातांक. कळलं का बहुपदी कशी ओळखायची? बर, व्हेरी गुड. आता आपल्याला शिकायचंय बहुपदीची कोटी. काय शिकायचं आहे? बहुपदीची कोटी. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय? तर एखादी बहुपदी आहे, आता बहुपदी दिलेली आपल्याला ओळखायची वगैरे नाही, ती दिलेलीच आहे, बहुपदीच असणार ती. मग त्या बहुपदीमध्ये बघा अशी वेगवेगळी पद असणार. समजा अशी तुमची बहुपदी आहे. आता बहुपदी ओळखायची नाहीये, बहुपदी आहे ती ऑलरेडी, फक्त त्याची कोटी सांगायची आपल्याला. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय? तर कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक जो असतो चलाचा, ती कोटी असते. म्हणजे कसं असतं, आता इथे हे जे पद आहे याच्यामध्ये जो चलाचा घातांक आहे तो 3 आहे. इथे जो x आहे चल, त्याचा घातांक 4 आहे, डोक्यावर 4 आहे. इथे जो चल आहे त्याचा घातांक 5 आहे, आणि इथे जो चल आहे त्याचा घातांक 0. मग 3, एक घातांक 3 आहे, दुसरं 4 आहे, 5 आहे, आणि 0. घातांक सांगते, घातांक. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे? जे पण चलाचे घातांक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे? एकाचा 3 घातांक आहे, एकाचा 4 आहे, एकाचा 5 आहे, आणि एकाचा 0 आहे. मग सगळ्यात मोठा घातांक कोणता? कोणता मोठा आहे? 5 मोठा आहे ना? मग तीच काय आहे? बहुपदीची कोटी. तीच काय होते? बहुपदीची कोटी. सगळ्यात मोठा घातांक चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे त्यालाच आपण काय म्हणतो? बहुपदीची कोटी. चलाचा सर्वात मोठा घातांक जो आहे तो, तीच बहुपदीची कोटी असते. जसं या बहुपदीची जी कोटी आहे ती किती आहे? 5 आहे, कारण सगळ्यात मोठा घातांक 5 आहे म्हणून. कळलं? आता समजा ही बहुपदी तुम्हाला दिली, पण याच्यामध्ये कसं आहे, 2 चल आहेत बघा. इथे लक्ष देताय ना सगळे?
लक्ष द्या व्यवस्थित. कोटी कोटी शिकतो आपण, कोटी. आता इथे आपल्याला या बहुपदीची कोटी शोधायची. पण कोटी शोधताना एक प्रॉब्लेम आहे इथं. मगाशी कसं होतं, मगाशी एकच चल आहे, एक्सच होतं मगाशी. आताची जी ही बहुपदी मी तुम्हाला दिली त्याच्यामध्ये दोन चल दिलेले, एक एक्स आहे आणि दुसरं वाय आहे. आणि ही बहुपदी आहे, पण ह्याची कोटी कशी शोधायची? कारण दोन चल आहे ना, एक्स वाय. मग दोन्ही आपण काय बोलतो, कोटी म्हणजे काय? चलाचा सर्वात मोठा घातांक. आधी मोठा घातांक शोधण्यासाठी आता आधी ह्यांचे घातांक बघायला पाहिजे किती होतात. कारण आता वेगवेगळी चल असल्यामुळे इथे काय होतं माहितीये का, इथे एक्सचा घातांक 1 आहे, वायचा पण 1 आहे. म्हणून या पदाचा, पहिल्या पदाचा जो घातांक होईल ना एकूण, तो 2 होईल, 2. कारण इथे दोन चल आहेत आणि दोघांचा पण घातांक 1 1 आहे. म्हणजे पहिल्या चलाचा घातांक जो आहे, पहिल्या पदाचा जो घातांक आहे तो 2 होईल. दुसऱ्या पदामध्ये कसं आहे, दुसऱ्या पदामध्ये एकच चल आहे एक्स आणि त्याचा घातांक 3 आहे. ठीक आहे, आपण घातांक बघतोय. पहिल्या पदाचा घातांक एकूण दोघांचा मिळून 2 बनला. दुसऱ्यामध्ये एकच चल आहे एक्स, त्याचा घातांक 3 आहे. तिसऱ्यामध्ये परत 2 चल आहेत एक्स आणि वाय आणि दोघांचे घातांक 2 2 आहेत. मग ते मिळवायचे म्हणजे एकूण घातांक यांचा किती होणार? 4 होणार घातांक. आणि इथे जो आहे वाय एकच चल आहे आणि त्याचा पण घातांक एकच आहे, इथे घातांक 1 होणार. म्हणजे याच्यामध्ये इथे घातांक 2 आहे चलाचा, इथे 3 आहे, इथे 4 आहे आणि इथे 1 आहे. मग कोटी काय सांगायची बहुपदीची? या कोटी काय सांगायची? किती सांगणार कोटी? 4. बरोबर, इथे कोटी 4 होणार कारण सगळ्यात मोठा घातांक. तुम्हाला वाटेल बघून, कारण बघितल्यावर आपल्याला काय वाटेल 3 मोठा आहे हा, कारण इथे सगळीकडे 2 2 असं दिसतंय, 1 दिसतंय. तुम्हाला वाटेल या बहुपदीची कोटी 3 आहे, पण ते चुकणार कारण इथे चल 2 आहेत ना, एक्स आणि वाय. त्यामुळे दोघांचा घातांक मिळवावा लागेल, तेव्हा तुम्हाला कोटी मिळेल. याची कोटी 4 आहे. आता आपण कोटीची पण गणित आहेत ती बघूया. बघा, इथे खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. कोटी सांगायची. पहिल्याची कोटी किती येईल? ऋण 5. ऋण 5 म्हणजे नुसती संख्या आहे. जसं मगाशी 10 होतं, नुसती संख्या, त्याच्याबरोबर चलन असतं, ते त्याचा घातांक 0 असतो. मग याची जर कोटी विचारली तुम्हाला तर किती लिहायची? नुसती संख्या असेल, मग ती कुठली पण असू दे, वर्गमुळात संख्या संख्या त्याच्याबरोबर चल असतं पण आपण लिहत नाही आणि त्याचा घातांक 0 असतो. मग त्याची कोटी किती झाली? नुसती संख्या जी असेल ना, तुम्हाला नुसती संख्या, बाकी काहीच नाही, एकच संख्या असेल तर तिची कोटी किती लिहायची माहितीये का? 0. कोटी किती लिहायची? 0. ऋण 5 किंवा वर्गमुळात 5 किंवा ऋण 10 किंवा 1/2 अशा जर संख्या असतील, संख्या, तर या बहुपदी असतात, या बहुपदी आहेत. मग ती वर्गमुळात असू दे, पण ह्या संख्या आहेत. आपल्याला चल नाही चालत वर्गमुळात, मग ती बहुपदी नसते. संख्या चालतात, सहगुणक चालतात वर्गमुळात, ऋण पण चालतात सहगुणक, पण चल ऋण नाही, चलाचा घातांक ऋण नाही पाहिजे. मग यांचा सगळ्यांची जी कोटी आहे, नुसती संख्या जर आहे ना, तर त्याची कोटी जी आहे ती 0 असते, कारण या नुसत्या संख्या आहेत, त्यामुळे यांची कोटी 0 असते. कारण याच्याबरोबर चल असतं आणि त्याचा घातांक 0 असतो, म्हणून कोटी 0. कारण कोटी म्हणजे काय असतं, तर सगळ्यात मोठा घातांक. दुसऱ्याची काय असणार कोटी? दुसऱ्या बहुपदीची
काय असणार दुसऱ्या बहुपदीची कोटी? सांगा बघू. कोटी काय? सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे चलाचा त्याच्यामध्ये? काय सांगा दुसऱ्या बहुपदीची कोटी? हे बघा ही दुसरी बहुपदी, x चा 0वा घात. याची कोटी काय येणार? x चा 0वा घात, याची कोटी काय? काय येणार कोटी? नाही, किती येते? x चा 0वा घात, याची कोटी किती येते? कोण सांगेल बरं बघू, कोण सांगतं? शून्य येईल, एक येईल, दोन, किती येणार? 0. शून्य येईल, 0. 0 येईल का? की 1 येईल, 2 येईल, 3, किती येईल? एक की 0? 1 की 0? 1. नाही ना, 1 नाही येणार ना. बघा ना, चलाचा घातांक दिलेलाच आहे तुम्हाला. चल x आहे बघा. आता मगाशी कशी होती? ऋण 5 संख्या होती की नाही? ऋण 5 संख्या असल्यामुळे तिच्यामध्ये चल नाहीये, पण चल असतं तिच्या बरोबर. ऋण 5 जर संख्या दिली तर हिच्याबरोबर चल नाहीये म्हणजे चल आहे ज्याचा घातांक 0 आहे. म्हणून याची जी कोटी आहे ना, याची कोटी पण 0 आहे. जर नुसती ऋण 5 संख्या असेल ना तर त्याची कोटी 0 आहे. पण आता तुम्हाला इथे चलच दिलेले आहे आणि त्याचा घातांक 0च दिलेला आहे. मग इथे जास्त एकच पद आहे, हे एकच पद आहे आणि त्याच्यात पण चलाचा घातांक 0 आहे. मग तोच तर मोठा घातांक तोच असणार, कारण कोटी म्हणजे काय? सगळ्यात मोठा घातांक जो असतो तो कोटी असतो. मग ह्याचा घातांक 0 आहे, मग तोच मोठा असणार. एक घातांक आहे का इथे? एक घातांकाचं कुठलं पद आहे का त्याच्या बरोबर? नाहीये, हे एकच पद आहे आणि त्याचाच घातांक 0 आहे. म्हणजे याची कोटी सुद्धा किती असणार? कोटी म्हणजे काय? तर सगळ्यात मोठा घातांक जो असतो की नाही तो कोटी असतो. याची पण कोटी किती असणार आहे? किती सांगा? 0 0 0 0 0 0 0. चलाला घातांक एकच चल आहे, एकच पद आहे आणि त्याचा घातांक दिलेला तो 0च आहे घातांक. दुसरं पदच नाहीये ना, त्यामुळे तीच कोटी असणार 0. तिसऱ्या बहुपदीची कोटी किती असणार? याच्यामध्ये कोटी किती आहे? चलाचा सगळ्यात मोठा घातांक किती आहे चौथ्यामध्ये? चल कोणता आहे? एम चल आहे, एम. आणि त्याचा सगळ्यात मोठा घातांक कोणता दिसतोय? की त्याची कोटी किती आहे? मग कोटी बघा, चौथं सॉरी. हा तिसरा राहील आपला. तिसऱ्याची कोटी किती आहे? तिसऱ्या गणिताची तिसऱ्याची कोटी किती आहे? 2 ना, बरोबर 2. बरोबर, कारण इथे एकच चल आहे. हा बघा, x चा वर्ग आहे, एकच चल आहे, एकच पद आहे
आणि त्याचा घातांक 2 नाही, मग तीच तर कोटी असणार. जसं मगाशी पण चल होतं, एकच पद होतं आणि त्याचा घातांक 0 होता, म्हणून तीच कोटी आली. कारण कोटी म्हणजे काय, तर चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो असतो तो कोटी असतो. चौथ्याची कोटी काय आहे? चौथ्याची चौथ्यामध्ये चलाचा घातांक किती दिसतोय मोठा? एमचा 10वा घात दिलाय, एमचा 10वा घात. आणि दुसऱ्या पदामध्ये एमचा 0वा घात आहे, कारण तिथे फक्त संख्या दिले म्हटल्यानंतर बघा इथे ऋण 2 एमचा 10वा घात हा सहगुणक आहे. सहगुणक चालतो वर्गमुळात. मग हा सहगुणक ऋण 2 आहे, सॉरी वर्गमुळात 2 आहे आणि घातांक इथे 10 आहे एमचा. आणि दुसऱ्या पदामध्ये नुसतं 7 आहे, मग तिथे घातांक 0 आहे. नुसतं 7 आहे बोलल्यावर तिथे घातांक 0 है ना. मग सगळ्यात मोठा कोण? 10 आणि 0 मध्ये सगळ्यात मोठा इथे 7 बरोबर चल असतं, पण त्याचा घातांक 0 असतो. मग या दोन घातांकामध्ये मोठा कोण? 10, म्हणून ती त्याची कोटी आहे. कळलं सर्वांना? पाचव्याची कोटी काय आहे सांगा? पाचवं जे हे गणित आहे त्याची कोटी काय आहे? 2p वजा वर्गमुळात 7. 2p वजा वर्गमुळात 7 याची कोटी किती आहे? 1. बरोबर. कारण इथे चलाचा घातांक चल p आहे आणि p चा इथे घातांक 1 आहे आणि इथे ऋण 7 बरोबर चल नाहीये, मग ते असतं, पण तिथे घातांक 0 असतो. मग इथे एक घातांक आहे आणि 0 घातांक आहे, मग सगळ्यात मोठा घातांक 1 आहे, म्हणून याची कोटी 1 होणार. हा खोला ना, बघा. कळलं सगळ्यांना? कोटी कळलं का? कोटी. ठीक आहे. आता ही गणितं सोडवायची कुठली माहित आहे का? हा चौथा प्रश्न सोडवायचा. सराव संच 3.1 मध्ये 3.1 मध्ये सराव संच 3.1 मध्ये पहिला प्रश्न आणि चौथा प्रश्न सोडवायचा. काय अभ्यास आहे तुम्हाला? सराव संच 3.1 मध्ये प्रश्न पहिला आणि चौथा. ठीक आहे? ठीक आहे, सोडवाल ना सगळेजण? गुड बाय.